Good evening everyone. Welcome to our education platform in electrostatic part 18th. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 18व्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या या 18व्या भागामध्ये आपल्याला शिकायचं आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिंगल चार्ज इन ॲन एक्सटर्नल फील्ड. एका सिंगल चार्जसाठीची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे की ज्या वेळेस हा चार्ज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला गेला आहे. ठीक आहे, अशी सिच्युएशन आहे आणि आज ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. याच्या आधीचे 2 भाग म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकचा पार्ट 16वा आणि 17वा मध्ये काय शिकलो होतो आपण, आठवते का तुम्हाला? पार्ट 17 मध्ये आपण एक सिस्टीम स्टडी केली होती, ती होती पोटेन्शियल एनर्जी फॉर ए सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. हे 16व्या भागामध्ये स्टडी केलं होतं आणि 17व्या भागामध्ये पोटेन्शियल एनर्जी फॉर ए सिस्टीम ऑफ n पॉइंट चार्जेस. एकापेक्षा जास्त चार्जेस जर एका ठिकाणी असेंबल करायचे असतील तर अशा सिच्युएशनमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी त्या सिस्टीमकडून स्टोअर केली जाईल ह्या संबंधीचं इक्वेशन आपण ऑब्टेन केलं होतं पार्ट 17 मध्ये. या 16 मध्ये आणि 17 मध्ये आणि आधीच्याही काही व्हिडिओजमध्ये पोटेन्शियल एनर्जीबद्दल आपण चर्चा केलेली होती. आपण डिस्कस केलं पोटेन्शियल एनर्जी. आठवते का तुम्हाला? एखाद्या सिस्टीमची किंवा एखाद्या चार्जची पोटेन्शियल एनर्जी कधी तयार होते किंवा कधीही पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केली जाते. पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन आपण कशी लिहितोय तर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी of a charge at a point is defined as the amount of work done in bringing that charge, means positive test charge, from infinity to that point against the direction of electric field intensity. हा तो कॉन्सेप्ट आहे, हीच डेफिनेशन आहे पोटेन्शियल एनर्जीसाठीची की जर एखादा चार्ज मला इलेक्ट्रिक फील्डमध्ये घेऊन यायचा असेल तर तो चार्ज तिथं आणण्यासाठी आपल्याला त्या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अगेन्स्ट वर्क डन करावं लागतं. आणि हे जे वर्क डन आहे तेच त्या चार्जसाठीची काय होते, पोटेन्शियल एनर्जी होते किंवा त्या चार्जने स्टोअर केलेली ती पोटेन्शियल एनर्जी आहे असं आपण म्हणू शकतो. इथं बघा, एका सिंगल चार्जची पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पण मग आता सिच्युएशन अशी तयार झालेली आहे की हा चार्ज कुठं आहे तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. एक्सटर्नल फील्ड म्हणतोय आपण ज्याला. म्हणजे सिच्युएशन अशी आहे बघा, मी तुम्हाला समजावून सांगते की एक चार्ज आहे, टेस्ट चार्ज आहे, पॉझिटिव्हच असणार आहे, पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे. कुठं ठेवला गेला आहे हा तर एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवला गेला. इथं या चार्जच्या सराउंडिंग स्पेसला काय आहे तर इलेक्ट्रिक फील्ड आहे. इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे सरळ सरळ आहे की हे कोण्यातरी एका दुसऱ्या चार्जने तयार केलेलं असणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड म्हणतोय म्हणजे इलेक्ट्रिक चार्जने तयार केलेलं फील्ड असणार आहे. आणि त्या चार्जच्या अपोजिट जाऊन आपल्याला हा चार्ज, हा Q0 चार्ज कुठं आणायचा आहे तर त्या चार्जने, ज्याने कुणी हे इलेक्ट्रिक फील्ड तयार केलेलं आहे त्याच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपल्याला हा चार्ज घेऊन यायचं आहे. अशी सिच्युएशन आहे बघा. ज्या चार्जने हे इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं आपण असं म्हणूयात की तो चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज प्लस Q, हा तो चार्ज आहे. इलेक्ट्रिक चार्ज आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला त्याने तयार केलेलं काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. या इलेक्ट्रिक फील्डची इथली जी पोझिशन असेल ती असणार आहे इन्फिनिटी. म्हणजे जर एखादा चार्ज, इथं मी म्हणत असेल की एखादा पॉईंट आहे P, तर आपल्याला जर कोणी विचारलं की या चार्जपासून हा P पॉईंट किती अंतरावर आहे तर मी सांगेन इन्फिनिटी इतक्या अंतरावर आहे. इन्फिनिटी का म्हणते मी तर या पॉईंटपर्यंत किंवा इथंपर्यंत, या अंतरापर्यंत या चार्जचा प्रभाव जाणवतोय. म्हणजे या अंतराच्या आत जर दुसरा एक चार्ज येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या चार्जवर हा पॉझिटिव्ह चार्ज काहीतरी फोर्स ऑफ रिपल्शन
किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करेल. कुठं बरं? इथंपर्यंत. इथून पुढं मात्र त्याचा प्रभाव आपण असं नाही म्हणतोय की नष्टच होऊन जाईल, पण त्याचा प्रभाव कमी होऊन जाईल किंवा निग्लिजिबल असेल तो. म्हणजे या चार्जचा एक्झिस्टन्स, या चार्जचं प्रभाव क्षेत्र किंवा या चार्जचं अस्तित्व कुठंपर्यंत जाणवतंय? तर एवढ्या अंतरापर्यंत ते जाणवतंय. इथं ते जाणवतंय, त्याच्या सराउंडिंग स्पेसला एवढ्या अंतरावरती ते आपल्याला जाणवतंय. मग इथं हा पॉईंट आहे पी. किती अंतरावरती आपण असं म्हणतोय? तर इन्फिनिटी इतक्या डिस्टन्सवर आहे. या इन्फिनिटी डिस्टन्सवर हा पी पॉईंट असताना जर आपण असं म्हटलं की ह्या पी पॉईंटपाशी मी एक टेस्ट चार्ज कन्सिडर करते, तर तो टेस्ट चार्ज असेल क्यू नॉट. इथं जर आपल्याला कोणी विचारलं की ह्या क्यू नॉटचं पोटेन्शियल किती आहे की जे आपण व्हीने लिहितो, तर मी म्हणेल की हे पोटेन्शियल काय आहे? 0 आहे. ठीक आहे. इन्फिनिटी या डिस्टन्सवरती एखाद्या चार्जचं पोटेन्शियल जर कोणी मला विचारलं तर ते किती असणार आहे? 0 असणार आहे. ह्याचं कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला करायचं आहे काय बघा, पोटेन्शियल एनर्जी कुणाची फाइंड आउट करायची? पोटेन्शियल एनर्जी सिंगल चार्जची. एका सिंगल चार्ज म्हणजे आपण असं म्हणूयात की हा क्यू नॉट चार्ज आहे आपल्यासाठी आणि ह्या क्यू नॉटची आपल्याला काय करायची? पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची. बरं, कुठं फाइंड आउट करायची आहे? इन ॲन एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे? हा चार्ज एका ठिकाणी घेऊन जायचा आहे, एका पॉईंटला प्लेस करायचा आहे आणि त्या पॉईंटपाशी आपल्याला ह्या चार्जची इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. अशी सिच्युएशन आहे. कळतंय तुम्हाला काय करायचं आहे? मग बघा की इथून ह्या पी पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स आपण असं म्हणूयात की आर आहे. आर इतक्या डिस्टन्सवरती हा क्यू नॉट चार्ज आहे. कोणापासून? तर या प्लस क्यू चार्जपासून. ठीक आहे. पी पॉईंटपाशी पोटेन्शियल झालं 0. म्हणजे ज्यावेळेस आपण असं म्हणतो की पोटेन्शियल 0 आहे, त्यावेळेस हा पॉझिटिव्ह चार्ज आणि आपण हा सुद्धा काय म्हणतोय? तर पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये की ज्यावेळेस इन्फिनिटी अंतरावरती हा क्यू नॉट आहे, कोणापासून? या पॉझिटिव्ह चार्जपासून, त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन हा चार्ज या क्यू नॉटवर एक्झर्ट करत नाही. किंवा आपण असं म्हणू शकतो की कोणताही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन कुठल्याही प्रकारचा, कुठल्याही मॅग्निट्यूडचा हा टेस्ट चार्ज एक्सपिरियन्स करत नाही. म्हणजे ह्याला जाणवतच नाही आहे की आपल्याला कुणीतरी ढकलतंय, असं मला म्हणायचं आहे. पण मग बघा, आता मला करायचं आहे काय? या क्यू नॉटला या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये घेऊन यायचं आहे, आतमध्ये घेऊन यायचं आहे आता त्याला. म्हणजे ह्या क्यू नॉटला सपोज मी आता इथं आणते, पी पॉईंटपाशी होता हा, आता मी त्याला कुठं घेऊन येते? क्यू या पॉईंटपाशी घेऊन येते. मग आता ह्या क्यू नॉटला क्यू या पॉईंटपाशी आणत असताना मला काय काय करावं लागलं? बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे याच्यापासून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेरच्या बाजूला निघत असतील, अशा बाहेरच्या बाजूला निघत असणार आहेत. ते इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजेच ह्या चार्जने तयार केलेलं काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड आहे. पॉझिटिव्ह चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला माहिती आहे कसं असणार आहे? तर आउटवर्ड डिरेक्शनने असणार आहे, चार्जपासून दूर जाणारा असणार आहे. मग आता तो क्यू नॉट हा चार्ज पॉईंट पी पासून मला डिस्प्लेस करायचा कुठं? पॉईंट क्यूपर्यंत. जर मी अशी डिस्प्लेसमेंट करत असेल तर ती डिस्प्लेसमेंट इथं तुम्हाला दिसेल की इलेक्ट्रिक फील्ड तर या दिशेने चाललं आहे आणि तुम्हाला क्यू नॉट हा चार्ज कुठं घेऊन यायचा आहे? तर इथं घेऊन यायचा आहे. कारण इथं आहे पॉईंट पी आणि इथं आहे पॉईंट क्यू आणि ह्या क्यू नॉटला तुम्हाला पी पासून क्यूपर्यंत आणायचा आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा कसा घेऊन यायचा आहे? तर अगेन्स्ट घेऊन यायचा आहे. म्हणजे क्यू नॉटला पी पासून क्यूपर्यंत आणण्यासाठी तुम्ही जो फोर्स एक्झर्ट कराल तो फोर्स ह्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट एक्झर्ट करावा लागणार आहे. परत पी पॉईंटपाशी असलेला क्यू नॉट हा चार्ज क्यू पॉईंटपाशी आणण्यासाठी तुम्हाला जो फोर्स एक्झर्ट करावा लागणार आहे तो या दोन्ही चार्जमध्ये असलेल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शनच्या सुद्धा कसा असणार आहे? तर अगेन्स्ट असणार आहे. म्हणजे
इथं आहे चार्ज प्लस क्यू, इथं आहे क्यू नॉट. आपण हा पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहेच म्हणतोय. यांच्या दोघांमध्ये जो फोर्स एक्झर्ट होतोय तो काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन आहे. म्हणजे या चार्जने या चार्जवरती फोर्स एक्झर्ट केला या दिशेने. ठीक आहे. मला हा क्यू नॉट पॉईंट पी पासून पॉईंट क्यू पर्यंत आणण्यासाठी आता ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शनच्या सुद्धा अगेन्स्ट काम करावं लागणार आहे. म्हणजे अगेन्स्ट फोर्स एक्झर्ट करावा लागणार आहे. म्हणजे पी पॉईंटपासून क्यू पॉईंटपर्यंत हा क्यू नॉट आणण्यासाठी आपल्याला 2 पॅरामीटरच्या अगेन्स्ट जाऊन काम करावं लागेल. एक आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि दुसरं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. ठीक आहे. मग केलं, समजूयात आपण की केलं. आपण हळूवार तो चार्ज पी पॉईंटपासून क्यू पॉईंटपर्यंत घेऊन आलो. फ्रिक्शनलेस असं हे काम झालं. आपण हळूहळू घेऊन आलो. किती डिस्प्लेसमेंट झाली? dx इतकी डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंट झाली, फोर्स एक्झर्ट केला गेला. ज्या फोर्सने पॉईंट पी पाशी असलेला हा टेस्ट चार्ज ढकलत कुठं आणला तर क्यू पाशी आणला. फोर्स एक्झर्ट केला गेला आणि डिस्प्लेसमेंट झाली. फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असेल? वर्क डन असेल. याचा अर्थ काय घडलंय तर काम घडून आले. याचा अर्थ वर्क डन झालेलं आहे, काम झालेलं आहे. आपल्याला काम करावं लागलेलं आहे क्यू नॉटला पॉईंट पी पासून पॉईंट क्यू पर्यंत आणण्यासाठी. आणि आपण असं म्हणतोय की हे जे वर्क डन आहे पॉईंट पी पासून क्यू पर्यंत ह्या क्यू नॉटला आणण्यासाठी केले गेलेलं ते म्हणजेच ह्या क्यू नॉटची काय असते तर पोटेन्शियल एनर्जी असते. बघा काय कॉन्सेप्ट आहे. एखादा पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज इन्फिनिटी इतक्या डिस्टन्सवरून एका पॉईंटला आणण्यासाठी, की जो पॉईंट कुठं आहे तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. कोण्या एका चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो क्यू पॉईंट आहे. त्या क्यू पॉईंटपाशी त्याला घेऊन येण्यासाठी जे काही वर्क डन होईल ते वर्क डन म्हणजे त्या चार्जची काय असेल? पोटेन्शियल एनर्जी असेल. येतं आहे का लक्षात? मग त्या क्यू नॉटला पॉईंट पी पासून क्यू पर्यंत आणण्यासाठी किती वर्क डन केलं गेलं? किती वर्क डन झालं? वर्क डन इन ब्रिंगिंग ए चार्ज क्यू, आपल्या केसमध्ये क्यू नॉट, फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉईंट म्हणजे पॉईंट क्यू इन द एक्सटर्नल फील्ड इज क्यू इंटू व्ही. ठीक आहे. इन्फिनिटी इतक्या अंतरावरून एक चार्ज की जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमधल्या एका पॉईंटपर्यंत घेऊन येण्यासाठी जे काही वर्क डन झालं ते वर्क डन क्यू इंटू व्ही असं लिहिलं जाईल. म्हणजे आता आपण म्हटलं होतं की तो चार्ज काय होता? क्यू नॉट होता. इथं त्या चार्जची काय लिहावी लागते? आपल्याला मॅग्निट्यूड लिहावी लागते. क्यू नॉट इंटू व्ही. व्ही म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. या क्यू नॉटचं ॲट पॉईंट पी और ॲट पॉईंट क्यू. इथं जर मी आर बार लिहित असेल तर तुम्हाला माहीत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की हा आर बार काय असतो तर पोझिशन व्हेक्टर असतो. एखाद्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो चार्ज एखाद्या ओरिजिनपासून किती अंतरावरती प्लेस केला गेला आहे त्या चार्जची पोझिशन शो करण्याचं, त्या चार्जची पोझिशन देण्याचं काम कोण करत असतो? हा पोझिशन व्हेक्टर असतो. ठीक आहे. तो पोझिशन व्हेक्टर करत असतो. मग वर्क डनसाठीचा फॉर्म्युला झाला वर्क डन इज इक्वल टू क्यू नॉट इंटू व्ही. किंवा जनरलायझेशन करायचं असेल फॉर्म्युलाचं तर तुम्ही असं म्हणाल क्यू इंटू व्ही. जो चार्ज तुम्ही ब्रिंग कराल फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉईंट विच इज इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड त्या चार्जची मॅग्नेट्यूड असेल हा क्यू. आणि हे काय असेल तर वर्क डन असेल की जे आपण डब्ल्यूने रिप्रेझेंट करू. आता तुम्हाला माहीत आहे हेच वर्क डन कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतोय तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतोय. कोणाची पोटेन्शियल एनर्जी? ते सिंगल चार्जची पोटेन्शियल एनर्जी. बघा वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ चार्ज क्यू.
तुमच्या ज्या सिस्टीममध्ये जो चार्ज होता तो काय होता, एक सिंगल चार्ज होता. बघा आपण असं म्हणतोय की हा काय आहे तर प्लस क्यू आहे आणि त्याने तयार केलेलं हे काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. इथं हे आहे इन्फिनिटी इतकं डिस्टन्स. आता ह्या चार्जला विसरूनच जायचं. मी हा चार्ज ह्या गोष्टीसाठी दाखवला होता की इलेक्ट्रिक फील्ड आहे, फ्री स्पेसमध्ये हे इलेक्ट्रिक फील्ड कोणीतरी तयार केलेलं असणार आहे म्हणून हा चार्ज. ठीक आहे. मग आता ह्याला डोक्यामध्ये ठेवून फक्त हे इलेक्ट्रिक फील्ड एवढंच जर मी पाहत असेल तर ह्या क्यू नॉटला इन्फिनिटी इतक्या अंतरापासून इथंपर्यंत आणण्यासाठी, म्हणजे पॉईंट पी पासून पॉईंट क्यू पर्यंत आणण्यासाठी जेवढं काही वर्क डन झालं ते वर्क डन काय आहे तर क्यू इंटू व्ही. आणि हेच कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जाईल तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जाईल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिंगल चार्ज इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मी असं लिहू शकेल क्यू इंटू व्ही. पुन्हा तुम्हाला म्हटलं की जर पोझिशन वेक्टर तुम्हाला इथे रिप्रेझेंट करायचा असेल तर तो ह्या व्ही बरोबर रिप्रेझेंट करायचा, कारण त्या पॉईंटपाशी त्या चार्जचं पोटेन्शियल रिप्रेझेंट करण्याचं काम कोण करतोय तर हा पोझिशन वेक्टर करतोय, म्हणजे हा व्ही आर बार करतोय. ठीक आहे. अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई अँड करस्पॉन्डिंग एक्सटर्नल पोटेन्शियल व्ही मे व्हॅरी फ्रॉम पॉईंट टू पॉईंट. म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा व्हॅरी होतंय आणि एखाद्या पॉईंटला तयार होणारं पोटेन्शियल सुद्धा काय होत राहणार आहे तर व्हॅरी होत राहणार आहे. म्हणजे ई आणि व्ही हे दोन्ही पॅरामीटर कॉन्स्टंट नसणार आहेत आपल्या या सिस्टीममध्ये, की ज्या सिस्टीममध्ये एक सिंगल चार्ज प्लेस केला गेला आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं जर पी पॉईंटचं पोटेन्शियल तुम्ही बघाल तर ते असेल 0. इथं एक पॉईंट तुम्ही कन्सिडर केला तर या पॉईंटपाशी काहीतरी पोटेन्शियल असेल. इथं एक पॉईंट तुम्ही कन्सिडर केला, या पॉईंटपाशी काहीतरी पोटेन्शियल असणार आहे, इथं काहीतरी पोटेन्शियल तयार होईल, इथं काहीतरी पोटेन्शियल तयार होईल. बघा मी तुम्हाला सांगते की इथं सपोज आपण असं म्हणूयात की इथं 1 व्होल्ट आहे, इथं 2 व्होल्ट आहे, इथं 3 व्होल्ट आहे, इथं 4 व्होल्ट आहे. बघा तुम्हाला कोणत्या पॉईंटला पोटेन्शियल एकसारखं दिसतंय का, नाही. म्हणजे जसजसं आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ज्या चार्जनं ती इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं त्याच्या जवळ जात असू, जवळ जाण्याचा प्रयत्न होत असेल त्यावेळेस इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होणार आहे, वाढणार आहे. कारण आपल्याला जास्त काम करावं लागणार आहे आणि जास्त केलेलं काम मोठ्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे वर्क डनची मॅग्निट्यूड वाढली की याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जीसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमधल्या कोणत्याही पॉईंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियलची म्हणजे व्हीची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहत नाही. कॉन्स्टंट राहत नाही म्हणजे ती काय होती, व्हॅरी होती. आलं लक्षात? सोपी गोष्ट आहे. लक्षात काय ठेवायचं, डब्ल्यू इक्वल टू क्यू इंटू व्ही. हे काय आहे, वर्क डन आहे एक सिंगल चार्ज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणण्यासाठी केलं गेलेलं. आणि हे वर्क डनच कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं तर पोटेन्शियल एनर्जी. कुणाची पोटेन्शियल एनर्जी, सिंगल चार्जची, की जो चार्ज कुठं प्लेस केला गेला आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये. किंवा आपण असं लक्षात ठेवूया की जो चार्ज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला गेला आहे त्याला मल्टिप्लाय केलं इलेक्ट्रिक पोटेन्शियलने, की हा जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला काय देण्याचं काम करतो, पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट चार्ज विच इज प्लेस्ड इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आलं लक्षात? सोपं आहे ना. आता याच्या नंतरचा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ 2 चार्जेस इन ॲन एक्सटर्नल फील्ड. आधी काय शिकलो आपण, एक अशी सिस्टीम होती ज्याच्यामध्ये एक सिंगल चार्ज होता आणि हा सिंगल चार्ज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला गेला होता. ठीक आहे. आता इथे एक सिस्टीम आहे, सिस्टीम 2 चार्जने तयार झालेली सिस्टीम, किंवा आपण असं म्हणूया की एखाद्या सिस्टीममध्ये काय आहेत तर 2 चार्जेस आहेत किंवा 2 चार्जने मिळून आपण एक सिस्टीम तयार केलेली आहे. ठीक आहे. आणि हे 2 चार्ज कुठं प्लेस केलेत बरं, इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आधीपासूनच प्रेझेंट आहे आणि ह्या आधीपासून प्रेझेंट असलेल्या एक्सटर्नल फील्डमध्ये आता तुम्ही काय ठेवलेत तर 2 चार्जेस ठेवलेले आहेत. तर ह्या 2 चार्जेसने तयार झालेल्या सिस्टीमने किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केली त्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला ऑब्टेन करायचा आहे, किंवा त्यासाठीचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. बघा ह्या आधीसुद्धा आपण एक पॉईंट शिकलो होतो, पोटेन्शियल एनर्जी फॉर ए सिस्टीम ऑफ एन पॉईंट चार्जेस
इथं एकापेक्षा जास्त चार्जेस आपण एका ठिकाणी आणले होते, पण ते चार्जेस त्या ठिकाणी असेंबल करत असताना, घेऊन येत असताना, एन चार्जेसची मिळून एक सिस्टीम तयार करत असताना तिथं एक्सटर्नल फील्ड नव्हतं. तिथं एक्सटर्नल फील्ड आधीपासून तयार नव्हतं. चार्जेस घेऊन येत असताना त्या चार्जेसने स्वतःचं इलेक्ट्रिक फील्ड तिथं तयार केलेलं होतं. पण इथं एक एक्सटर्नल फील्ड आधीपासूनच काय आहे तर प्रेझेंट आहे. बघा, हे डायग्रॅम तुम्हाला ओळखीचे, पुन्हा एकदा काढते. एक कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, ज्या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या XY प्लेनमध्ये आपण आपले दोन चार्ज प्लेस करतोय. एक आहे Q1, दुसरा आहे Q2. ही या कोऑर्डिनेट सिस्टीमची ओरिजिन की जी आपण O या लेटरने रिप्रेझेंट करतोय. इथं एक चार्ज आहे Q1 आणि ह्या प्लेनमध्ये एक दुसरा चार्ज आहे Q2. ओरिजिनपासून Q1चं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स देण्याचं काम किंवा Q1ची ह्या प्लेनमधलं पोझिशन रिप्रेझेंट करण्याचं काम एक पोझिशन व्हेक्टर करतोय. आपण त्याला लेबलिंग करूया R1 बार. ठीक आहे. Q2चं पोझिशन दाखवण्याचं ओरिजिनपासून हे सुद्धा एक पोझिशन व्हेक्टरच काम करतोय R2 बार. ओरिजिनपासून Q2 ची पोझिशन देण्याचं काम कोण करत असतात तर पोझिशन व्हेक्टर करत असतात. म्हणून मी इथं दोन पोझिशन व्हेक्टर वापरले. एक होता R1 बार आणि दुसरा होता R2 बार. ठीक आहे. या सिस्टीममध्ये हे पॉईंट जिथं आपण लोकेट केलेले आहेत, जिथं ठेवलेले आहेत, त्यांना पण नाव देऊयात. मी म्हणते ह्याला हा पॉईंट आहे A आणि हा दुसरा पॉईंट आहे B. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. या पॉईंटपाशी या Q1चं काहीतरी पोटेन्शियल असेल, मी ते पोटेन्शियल रिप्रेझेंट करते V1ने. Q2चं सुद्धा काहीतरी पोटेन्शियल असेल, मी ते रिप्रेझेंट करते V2ने. ठीक आहे. Q1 आणि Q2 मधलं जे अंतर आहे ते अंतर देण्याचं काम सुद्धा एक व्हेक्टर करतोय. आपण त्याला लेबलिंग करूया R12 बार. R डिस्टन्स रिप्रेझेंट करण्याचं काम करील आणि 1-2 हे काय सांगत आहेत तर Q1चं Q2 पासूनचं डिस्टन्स, म्हणून R12 बार व्हेक्टर आहे, म्हणून आपण त्याला काय करतोय तर बार करतोय. ठीक आहे. कळली तुम्हाला ही डायग्रॅम? काय केलंय मी? ही डायग्रॅम मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितली होती, पण आधी या सेम डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन देत असताना हे दोन्ही चार्ज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये नव्हते प्लेस केले गेले. ही अखंड सिस्टीम एका एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे, हे तुमच्या आता लक्षात असू देत. म्हणजे आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे कुठल्या तरी एका चार्जने +Q चार्जने ही इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं असणार आहे. बरोबर आहे की ज्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये तुम्ही काय करताय तर हे दोन चार्ज आणू पाहताय, तुम्ही ते आणलेले. तुम्ही म्हणता की A पॉईंटपाशी काय आहे Q1 आहे, B पॉईंटपाशी कोण प्लेस केला गेला आहे Q2 प्लेस केला गेला आहे. पण मग ह्या Q1ला ह्या A पॉईंटपाशी आणत असताना बघा तुमच्या लक्षात येत असेल की आपण कुणाच्या अगेन्स्ट जाऊन काम केलंय. आपल्याला कोणाच्या अगेन्स्ट जाऊन, कोणी तयार केलेले इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट जाऊन काम करावं लागलेलं आहे तर ह्या +Q चार्जच्या, की ज्याचं हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. बघा येतं आहे का लक्षात तुमच्या? पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची आहे एका सिस्टीमची. सिस्टीममध्ये काय आहेत? दोन चार्जेस आहेत. कोणते दोन चार्जेस? Q1 आणि Q2. बरं, पण हे जी सिस्टीम आहे दोन चार्जने तयार केलेली ती कुठं आहे? इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल फील्डमध्ये हे दोन चार्ज प्लेस केले गेलेत, हे मात्र विसरायचं नाही. ठीक आहे. म्हणजे Q1ला इथं आणत असताना सुद्धा मला काम करावं लागलं की जे काम या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या कसं होतं? अगेन्स्ट होतं. ठीक आहे. Q2ला इथं या पॉईंट B पाशी आणत असताना सुद्धा मला वर्क डन करावं लागलंय, पण हे वर्क डन आता कसं असणार आहे? या चार्जच्या, की ज्याने हे इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं त्याच्या अगेन्स्ट असणार आहे, आणि प्लस ह्या Q1ने जे इलेक्ट्रिक फील्ड
तयार केलं असेल स्वतःच्या बाजूला, बघा इलेक्ट्रिक चार्ज आहे, म्हणजे हा चार्ज असू देत, हा चार्ज असू देत, हा चार्ज असू देत, प्रत्येक चार्जच्या सराउंडिंग स्पेसला काय असणार आहे, त्याने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. म्हणजे ह्या Q1च्या सराउंडिंगला सुद्धा काय आहे तर इलेक्ट्रिक फील्ड आहे. म्हणजे आता या Q2ला या पॉईंट बी पाशी येण्यासाठी या दोन्ही चार्जने Q1 आणि Q1ने जे इलेक्ट्रिक फील्ड तयार केलेलं आहे त्या इलेक्ट्रिक फील्डला काय करावं लागेल, अपोज करावं लागेल. म्हणजे Q1ने पॉईंट एला येण्यासाठी कोणाला अपोज केलं, या Qने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डला, आणि Q2ने या पॉईंट बी पाशी येण्यासाठी कोणाला अपोज केलं तर Qने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डला प्लस ह्या Q1ने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डला. ठीक आहे. आणि तुम्हाला मग माहिती आहे ह्या दोन्ही चार्जला करावं लागलेलं वर्क डन यांची ज्यावेळेस मी ॲडिशन करील ते म्हणजे या दोन्ही चार्जच्या सिस्टीमने तयार केलेली काय असेल, टोटल पोटेन्शियल एनर्जी असेल. बरोबर ना. वर्क डन इन ब्रिंगिंग चार्ज Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट A in external electric field E bar is given by W1 equals to Q1 into V1. ठीक आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं मी की त्या चार्जला इन्फिनिटी इतक्या डिस्टन्सवरून एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये एखाद्या पॉईंटला आणण्यासाठी केलं गेलेलं जे वर्क डन असेल ते वर्क डन म्हणजे त्या चार्जची मॅग्निट्यूड आणि त्या पॉईंटपाशी त्या चार्जने तयार केलेलं पोटेन्शियल याचा काय असणार आहे, प्रोडक्ट असणार आहे. म्हणजे W1 इक्वल टू Q1 इंटू V1. इतकं काम केलंय कशासाठी, Q1ला इन्फिनिटी इतक्या अंतरावरून कुठं आणण्यासाठी, पॉईंट एला आणण्यासाठी. बरं, पॉईंट ए हा कुठं आहे तर एका चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डचा भाग आहे. मग ह्या Q1ला पॉईंट ए पाशी आणण्यासाठी तर काम झालं असेल 100%. मग ते वर्क डन किती आहे तर Q1 इंटू V1. ठीक आहे. बरं, आता दुसरा चार्ज आपण घेऊन येतो Q2. Q2ला या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणण्यासाठी जे वर्क डन करावं लागणार आहे मला, ते वर्क डन मला 2 वेळा करावं लागणार आहे. एक तर Q1च्या अगेन्स्ट आणि दुसरं वर्क डन म्हणजे ह्या इलेक्ट्रिक फील्ड ज्या चार्जने तयार केले त्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट. अशा ह्या 2 वर्क डनची ॲडिशन म्हणजे Q2ला आणण्यासाठी करावं लागलेलं काय असेल, टोटल वर्क डन असेल. Q1च्या बाबतीत तसं झालं नाही. Q1ने फक्त एकाच इलेक्ट्रिक फील्डला अपोज केलं. Q2चं मात्र तसं नाही. Q2ला हे ज्या चार्जने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या इलेक्ट्रिक फील्डला सुद्धा अपोज करावं लागतंय, प्लस ह्या Q1ने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डला सुद्धा अपोज करावं लागतंय. म्हणजे 2 प्रकारांनी वर्क डन होणार आहे आणि त्यांचे ॲडिशन करून आपल्याला काय करावं लागणार आहे, टोटल वर्क डन मिळवावं लागणार आहे. की जे टोटल वर्क डन Q2ला पॉईंट बी पाशी आणण्यासाठी आपल्याला करावं लागेल. कळतंय तुम्हाला. वर्क डन इन ब्रिंगिंग चार्ज Q2 from infinity to point B which is in an external electric field can be written as W2 equal to Q2 into V2. ज्या चार्जने इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं त्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट Q2ने काम केलं. किती काम केलं, W2 इतकं काम केलं. बरं, पहिल्या चार्जला जेवढं काम करावं लागलं पहिल्या फील्डच्या अगेन्स्ट तेवढंच काम ह्या Q2ला करावं लागणार. ते वर्क डन Q2 इंटू V2. जसं मी पहिल्या चार्जने केलेलं हे वर्क डन लिहिलं ना, तसंच मी हे दुसऱ्या चार्जने केलेलं वर्क डन लिहिलं. पण मग आता Q2ने Q1च्या अगेन्स्ट जे वर्क डन केलं तेही आपल्याला या W2 मध्ये ॲड करावं लागणार आहे. मग Q2ने Q1ने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डला कसं अपोज केलं किंवा त्या Q2ला Q1च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणण्यासाठी किती वर्क डन करावं लागलंय ते आपल्याला लिहावं लागेल. Q2ला
Q1च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये, हे Q1चं इलेक्ट्रिक फील्ड असेल, इथं आजूबाजूला एका चार्जने तयार केलेले इलेक्ट्रिक फील्ड तर आहेच की ज्याच्यामध्ये Q1 आणि Q2 ठेवलाय, प्लेस केला गेलाय. पण हा Q2 Q1ने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये सुद्धा आहे. म्हणजे Q2ला पॉइंट बी पाशी असण्यासाठी Q1चं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या Q1च्या इलेक्ट्रिक फील्डला, हे असं इथं Q1चं इलेक्ट्रिक फील्डला सुद्धा काय करावं लागणार आहे, तर अपोज करावं लागणार आहे. म्हणजे काहीतरी वर्क डन करावं लागणार आहे. त्या वर्क डनला आपण असं लिहूयात W2 डॅश. डॅश अशासाठी केला की दोन वर्क डन आहेत वेगवेगळी तुम्हाला कळावी की हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये येण्यासाठी Q2ने केलेलं काम आणि हे Q1च्या अगेन्स्ट जाऊन पॉईंट बी पाशी येण्यासाठी केलं गेलेलं काम. पुन्हा इथं फॉर्म्युला सेम असेल, Q इंटू व्ही. पण इथं Q म्हणजे काय असणार आहे, तर Q2 असणार आहे आणि व्ही म्हणजे काय असेल, तर V2 असणार आहे. पण मग हा V2 काय असेल, तर Q2 इंटू इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठीचा फॉर्म्युला आठवतोय का, 1/4πε0 इंटू या पॉइंट बी पाशी कोणी पोटेन्शियल तयार केलंय, Q1ने. म्हणून इथं असेल Q1 डिवाइड बाय ए आणि बी मधलं म्हणजे Q1 आणि Q2 मधलं अंतर R12. हा कशासाठीचा फॉर्म्युला लिहिला मी, इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठीचा फॉर्म्युला लिहिला की ज्याला आपण कशाने रिप्रेझेंट करतोय, V2 ने रिप्रेझेंट करतोय. हाच फॉर्म्युला मी असा सुद्धा लिहू शकेल ना, W2 डॅश इक्वल टू 1/4πε0 इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R12. कशाची व्हॅल्यू झाली ही, W2 डॅशची. आता बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन फॉर फील्ड्स वी ॲड अप द वर्क डन बाय Q2 अगेन्स्ट द टू फील्ड्स. एक फील्ड जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे आपण म्हणतोय, कुठल्या तरी एका चार्जने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड की ज्याच्यामध्ये तुम्ही तो Q2 प्लेस केलाय, त्या फील्डच्या अगेन्स्ट Q2ने केलेलं काम W2 इक्वल टू Q2 इंटू V2 आणि Q1ने त्याच्या सराउंडिंग स्पेसला तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट केलेलं काम Q2 इंटू V2. आता ह्या Q2ने केलेलं टोटल वर्क डन जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला W2 आणि W2 डॅश हे काय करावे लागतील, ॲड करावे लागतील. त्यावेळेस तुम्हाला Q2ने केलेलं काय मिळेल, टोटल वर्क डन मिळेल. W2 प्लस W2 डॅश. W2 Q2 इंटू V2 आणि W2 डॅश म्हणजे काय, 1/4πε0 Q1 इंटू Q2 अपॉन R12. ठीक आहे, मग मी लिहिते WT इक्वल टू W2 काय होता, Q2 इंटू V2 प्लस W2 डॅश काय होता, 1/4πε0 इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R12. R12 म्हणजे डिस्टन्स आहे कोणामधलं, Q1 मधलं आणि Q2 मधलं. हे Q2ने केलेलं काय झालं, टोटल वर्क डन झालं. कुठे येण्यासाठी, एक्सटर्नल फील्डमध्ये येण्यासाठी पॉइंट बी पाशी. ठीक आहे. पण मग आता आपण फक्त Q2ने केलेलं वर्क डन किंवा Q1ने केलेलं वर्क डन नाही फाइंड आउट करत आहे. आपण या दोन्ही चार्जने मिळून तयार झालेली जी सिस्टीम आहे, Q1 आणि Q2ने एकत्रित येऊन केलं गेलेलं जे वर्क डन आहे, म्हणजेच आपली पोटेन्शियल एनर्जी आहे, ते फाइंड आउट करण्याचं काम करतोय. म्हणजे आपल्याला Q1ने केलेलं वर्क डन, Q2ने केलेलं वर्क डन, हे सगळं वर्क डन एकमेकांमध्ये काय करावं लागणार आहे, ॲड करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला सिस्टीमसाठीचं जे टोटल वर्क डन आहे ते कसं मिळणार आहे, W1 प्लस W2 प्लस W2 डॅश. बरोबर ना. मग आता W1 काय, Q1 इंटू V1 प्लस W2 Q2 इंटू V2 प्लस W2 डॅश काय होता, Q2 इंटू V2 Q2 इंटू V2
W2 डॅशची व्हॅल्यू ही 1/, आपण डिरेक्टली लिहून टाकूयात, 1/4πε0 इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R12. ठीक आहे. हे काय झालं, तुमच्या त्या दोन चार्जेसने Q1 आणि Q2ने मिळून एक सिस्टीम तयार केली. बरं, ही सिस्टीम कुठं तयार केली, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ही सिस्टीम तयार केली. तर ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्वतःच्या पोझिशनवर टिकून राहण्यासाठी या दोन्ही चार्जेसने केलेलं जे टोटल वर्क डन आहे ते आपण असं मिळवलेलं आहे. Q1 इंटू V1 प्लस Q2 इंटू V2 प्लस 1/4πε0 इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R12. Q1 इंटू Q2 अपॉन R12. राहील लक्षात? आले तुमच्या लक्षात काय करायचं आहे ते? आता हे जे काही वर्क डन आहे, आपण ह्या वर्क डनलाच काय म्हणत असतो, तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ टू चार्जेस इन ॲन एक्सटर्नल फील्ड. म्हणजे हे जे टोटल वर्क डन आहे तेच ह्या दोन चार्जेसने मिळून तयार झालेल्या सिस्टीमची काय आहे, तर पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे पुन्हा हे जे वर्क डन आहे तेच काय आहे म्हणून मी लिहील, तर पोटेन्शियल एनर्जी आहे म्हणून लिहील. आणि तुम्हाला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी आपण कोणत्या लेटरने रिप्रेझेंट करतोय, कॅपिटल यूने रिप्रेझेंट करतोय. सिस्टीमची टोटल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे, तर हे टोटल वर्क डन आहे. म्हणजे पुन्हा हेच लिहायचं, U इक्वल टू Q1 इंटू V1 प्लस Q2 इंटू V2 प्लस 1/4πε0 इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R12. ही काय झाली, पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ टू चार्जेस. दोन चार्जेसने मिळून जी सिस्टीम तयार झाली तिची ही काय आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे. हे दोन चार्जेस कुठं होते, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये होते. आणि ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय आहे, तर Q1ने आणि Q2ने केलेलं टोटल वर्क डन आहे. आज जेवढं काही शिकवलं तुम्हाला तेवढं लक्षात ठेवाल अशी अपेक्षा आहे. ॲटलिस्ट एकदा स्वतःच्या नोटबुकमध्ये हे लिहून काढा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण केलं आहे काय. HSC बोर्ड एक्झाममध्ये 2 किंवा 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. जे काही आपण शिकतो किंवा जो काही फॉर्म्युला आपण ऑब्टेन करतो तो एका हेडिंग खाली करत असतो. म्हणजे जसं की मी हा फॉर्म्युला ऑब्टेन केला, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ टू चार्जेस इन ॲन एक्सटर्नल फील्डमध्ये. म्हणजे हे ते हेडिंग होतं. ह्या हेडिंग खाली मी हा एक फॉर्म्युला मिळवला की दोन चार्जेसची एक सिस्टीम आहे आणि हे दोन चार्जेस कुठं आहेत, तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला जातो, एकदम सिंपल प्रश्न जर त्यांनी विचारला आपल्याला, तर तो असा असतो की ऑब्टेन ॲन एक्सप्रेशन फॉर, म्हणजे मिळवा, एक्सप्रेशन मिळवा किंवा फॉर्म्युला ऑब्टेन करा. आणि पुढं तुमचं हे हेडिंग तसंच राहतं. बघा मी तुम्हाला प्रश्न तयार करून दाखवते. ह्या पोटेन्शियल एनर्जीच्या अगोदर मी लिहील ऑब्टेन ॲन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ टू चार्जेस इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किंवा एक्सटर्नल फील्ड. हा असा तो प्रश्न तयार होतो. म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना हेडिंगला फार महत्त्व द्यायचं, कारण ते हेडिंगच परीक्षेमध्ये प्रश्न म्हणून ॲपियर होत असतं किंवा ते हेडिंगच त्या प्रश्नाचा भाग असतो. म्हणजे हे जर हेडिंग मी लक्षात ठेवलं तर त्या हेडिंगमुळं किंवा ते हेडिंग लक्षात असल्यामुळं मला तो प्रश्न लिहिणं, त्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं मला सोपं जाणार आहे. ठीक आहे, आले लक्षात तुम्हाला मी काय सांगण्याचा प्रयत्न करते ते? ठीक आहे, आत्ता इथंच थांबूयात. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 19व्या भागामध्ये आपण पुन्हा डिस्कस करूयात पुढचा पॉईंट. तोपर्यंत टेक केअर, बाय.